तर मराठी नववर्षाचा आजचा पहिला दिवस आणि तुम्हा आम्हासाठी हा खास यासाठी कारण प्रत्येक वर्ष काहीतरी नवीन घेऊन येत असतो आणि नवीन संकल्प हे सुद्धा आपल्याला करण्यास भाग पडतो आणि त्या निमित्तानं आपण आपलं नववर्ष वेगळ्या पद्धतीनं साजरं करतो। हाच उत्साह सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतोय। खास करून पुणे, नागपूर, मुंबई या ठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खास विदेशी पाहुणे सुद्धा दाखल झालेले आहेत। सगळ्यात आधी आपण थेट जातोय नागपुरात। नागपूरमध्ये अर्थातच महाराष्ट्राची उपराजधानी ज्या ठिकाणी जोरदार आणि अतिशय जल्लोषात आजचा हा उत्साह साजरा होतोय। मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण शोभायात्रांमध्ये दाखल होत आणखीनच 4 चांद लगावलेत। शुभेच्छा। सोनाली, तुझ्याकडे येते, काय सांगशील? गिरगाव आहे, मराठी सण आहे, काय गुढीपाडव्याच्या तुला शुभेच्छा आणि कशा पद्धतीने आमच्या देखील प्रेक्षकांना शुभेच्छा दिली, तुझ्या आठवणी काय सांगशील? नाही, सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुला देखील। आणि आज गुढीपाडव्याच्या नववर्षाची सुरुवात करत असताना शोभायात्रेच्या सुरुवातीला आम्ही इथे गिरगावात पोहोचलेलो आहोत। गिरगावाची ही शोभायात्रा जगप्रसिद्ध आहे, लोक जगभरातून इथे येतात आणि आम्हाला इथे या पूर्व तयारीला येण्याची संधी मिळाली। आता शोभायात्रेला कधीही सुरुवात होईल। घरात बसलेल्या सर्वांना शुभेच्छा आहेतच, पण तुमची ही सकाळ इतकी सुंदर होते आहे। शोभायात्राचे तुम्हाला आता काही क्षणचित्रे बघायला मिळणार आहेत। संध्याकाळी मस्त गोड जेवण झाल्यानंतर आमचा चित्रपट बघायला विसरू नका। मराठी सणाची सुरुवात, मराठी नववर्षाची सुरुवात मराठी चित्रपटापासून करा, अशी तुम्हा सगळ्यांना आम्ही एक आठवण करून द्यायला आलोय। खरं तर या चित्रपटाबद्दल काय सांगशील? तुझी भूमिका काय आहे नेमकी? चित्रपटात आई आणि 2 लेकी यांच्याबद्दलचा चित्रपट आहे। तिघी बऱ्याच लोकांनी पाहिला असेल, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचत आहेत। ज्यांनी अजून पाहिला नाही आहे त्यांच्यासाठी आपापल्या घरातली गोष्ट आहे, प्रत्येकाच्या घरातली गोष्ट आहे। प्रत्येकाची आई, बहीण, नवरा, मित्र, ऑफिसमध्ये घडणारे प्रसंग, अशा बऱ्याच पातळींवरती हा चित्रपट तुम्हाला तुमचा वाटतोय, तुमचा वाटेल। मी यातल्या धाकट्या बहिणीची भूमिका करते। नेहा माझी मोठी बहीण आहे आणि मी माझ्या मोठ्या बहिणीला आज शोभायात्रा बघायला घेऊन आली आहे। पण हा चित्रपट खरं तर तुमचा आमचा चित्रपट आहे आणि तू पाहिलास? नाही, संध्याकाळी बघणार आहेस? हां, तर चित्रपट खूप सुंदर आहे असं मी नक्कीच म्हणेन। मी याचा भाग आहे म्हणून नाही, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि खूप संवेदनशील पद्धतीने तो मांडला आहे। त्याची दिग्दर्शिका जिजीविषा काळे याच्याबद्दल मला जास्त बोलायला आवडेल, कारण चित्रपट आता आलेलाच आहे, लोकांनी तो बघावा आणि आस्वाद घ्यावा। ही 32 वर्षाची मुलगी आहे। मी हे जेव्हा जेव्हा तिचं वयवर्ष सांगते लोकांना वाटतं मी स्थळ शोधते, तसं नाही आहे। पण ह्याच्या मागचं कारण आहे सांगण्यामागचं, की इतक्या कमी वयातमध्ये एक मुलगी, मराठी मुलगी स्वतःच्या पायावर उभं राहून एक चित्रपट दिग्दर्शित करते, ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे। आणि मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मराठी संस्कृती, मराठी गोष्टी, मराठी लोक, मराठी परंपरा, मराठी माणसांचं हृदय, मन चित्रपटात दाखवण्याची ही एक सुंदर संधी तिला मिळाली आणि मराठी चित्रपटांची धुरा आता तिच्या हातात असणार आहे। हे जे नवीन दिग्दर्शकाची फळी आता निर्माण झाली आहे, ती खरं तर मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप 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 सुंदर उमेद घेऊन आली आहे। त्यामुळे तिचं चित्रपटसृष्टीमध्ये स्वागत आणि तिच्या चित्रपटाला नक्की जा। नेहा, तू काय सांगशील? गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। चित्रपटाबद्दल देखील सांग आणि गुढीपाडव्याची आठवण, एखादी लहानपण कुठे गेलं, कसं आणि सण साजरा करायचे? मला गोड खायला खूप आवडत असल्यामुळे माझ्याकरता गुढीपाडवा म्हणजे बत्ताशे। मी बत्ताशेही सोडायची नाही। तर मला खूप गोड आठवणी आहेत गुढीपाडव्याच्या। आणि लहानपणचं गुढीपाडवाचं साजरे करणं वेगळं असतं आणि मोठे झाल्यावर आता अशा मिरवणुकीमध्ये, अशा शोभायात्रेमध्ये जे आलेलो आहोत, खूप छान वाटते। मी पहिल्यांदाच आली आहे गिरगावामध्ये आणि खूप छान वाटतंय मला। असं वाटतंय मग वाईब कशी आहे? वाईब म्हणजे तू कॅमेरा तिकडे फिरवला तर कळेल की तिकडे लोक तयार आहेत, इतकी म्हणजे जल्लोष आहे। आणि मला वाटतं आता कधीच ढोल वाजवायला सुरुवात होतील आणि ऑफिशियल सुरुवात होईल या कार्यक्रमाला आणि खूपच छान वाटतंय। तिघीच्या निमित्ताने आम्ही इथे आलेलो आहोत। तिघी आमच्या चित्रपटाला इतका चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि मला वाटतं आम्ही हे थँक्यू म्हणायला आलो आहे, कारण नवीन वर्षामध्ये याहून सुंदर भेट तुम्ही आम्हाला नाही देऊ शकत, की आमच्या चित्रपटाला इतके चांगला प्रतिसाद, इतकं प्रेम दिलं आहे, इतकं सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळवलेलं आहे। तर ज्यांनी पाहिलं आहे त्यांना थँक्यू आणि ज्यांनी अजून नाही पाहिलं आहे, जसं सोनाली म्हणाली की सण साजरा झाल्यानंतर, गोडधोड खाऊन झाल्यानंतर आज संध्याकाळीच चित्रपट बघायला तुम्ही जायचं आणि
मला माहिती आहे, मला खात्री कसं असतं ना की तिघे आमचं बाळ आहे ना, आम्हाला वाटतं की नाही आमचं बाळ गोळ आहे, आमचं गोळ आहे, सगळं छान आहे, संस्कृती आहे, सगळं दिलेलं आहे. पण आज हे सगळं प्रेम आणि या सगळ्या गोष्टींची ग्वाही जेव्हा समोरून येते तेव्हा असं वाटतं की आपलं पोर फक्त आपल्याला नाही तर इतरांनाही चांगलं वाटतंय. तर या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि चित्रपट बघायला जा आणि आम्हाला नक्की कळवा कसं वाटलं. तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील? सोनालीने सांगितलेस की तू मोठ्या बहिणीचा रोल प्ले केला आहेस. मोठी बहीण म्हणजे अशी खाष्ट असते तशी तू आहेस का या पिक्चरमध्ये? वाट दाखवणारी नाहीये, तू चित्रपट पाहिला नाही म्हणून असं बोलली. ही खूप मला त्रास देते त्या चित्रपटामध्ये. मी खरं तर खूप सहन करतेय. सगळं उलट झालंय या चित्रपटामध्ये आणि असं का झालंय हे जाणण्याकरता तिघी बघा. एक झलक आम्ही इथे पाहिली आहे. खरं तर असं म्हणतात की 2-3 बायका एकत्र आल्या की भांडणंही होतातच होतात. दिग्दर्शन करताना तुला काही जाणवलं का, काही त्रास दिला का? नाही, एवढा सोपा प्रवास कुठल्याच नवीन दिग्दर्शकाचा झाला नसेल. या तिघींनी मला खूप सांभाळून घेतलंय. रादर एकाला बरं नसेल तर 3 जणी तिची काळजी घ्यायला जातात. भांडणाचा पण नाही आपल्या इथे. मला कौतुकाने एक गोष्ट सांगायची, तिच्यावरनं मला आता आठवलं की हे मी तरी माझ्या कधीही करिअरमध्ये आयुष्यात बघितलेलं नाही आहे. परवा भारती आचरेकर, आम्ही सगळेच थिएटर विजिट्स करत होतो विकेंडला आणि सगळे खूप दमले होते. पण भारती आचरेकर म्हणजे शी 78 या वयात धावत पळत थिएटर विजिट्स, हाऊसफुलचे सगळे शोज अटेंड केल्यानंतर ती खूप दमली. रात्री मी तिला फोन केला, आम्ही पुण्यात होतो आणि त्या इथे मुंबईत होत्या. म्हटलं खूप दमला, आवाज तुमचा खूप दमलेला वाटतं. हो ग, मी खूप दमले, मी काय करू? म्हटलं काही नाही, तुम्हाला खूप जास्त प्रेम मिळते महाराष्ट्रभरातनं. यू आर द न्यू नॅशनल क्रश. तर तुम्ही दमला असाल आणि ना मला असं वाटतं तुम्हाला दृष्ट लागली तर मी येते दृष्ट काढायला. तर असं आमचं खूप कॅज्युअली बोलणं झालं आणि काल रात्री आम्ही तिघी भारतीताईकडे गेलो आणि आम्ही चौघींनी एकमेकींची दृष्ट काढली आहे. हे आजवर कुठेही झालेलं मी ऐकलेलं नाही आहे. तर इतकं प्रेम आणि इतका जिव्हाळा मागचं तुमचं हे प्रेम आम्ही पाहतो. पडद्यामागचं पण आहे आणि पडद्यावर पण आहे. आणि बायका जेव्हा एकत्र काम करतात ना, त्या ॲक्च्युली एकमेकींना जास्त समजून घेऊन काम करतात. हे जे म्हणजे हे एक मिथ आहे की बायका भांडतात. येस येस हो. चित्रपटाबद्दल काय सांगशील? कशी संकल्पना सुचली नेमकी? मला माहिती होतं की जेव्हा माझा पहिला चित्रपट मी बनवीन तेव्हा मला बहिणींची गोष्ट सांगायची आहे. कारण कुठेतरी माझी इच्छा होती की मला एखादी मोठी बहीण असावी. तिथनं हा उगम झाला आणि त्यानंतर मला आसपासची परिस्थिती, सिनेमा हे आपण जे आयुष्य जगतो त्याचं रिफ्लेक्शन आहे, त्याचा एक आरसा मला दाखवायला मिळतो आहे. त्यामुळे माझ्या पद्धतीने, संवेदनशील पद्धतीने मला या खऱ्या जगाचा एक आरसा दाखवायचा होता आणि याच्यात या सगळ्यांची मला साथ मिळाली. त्यामुळे आय थिंक जे प्रेम मिळतं ते हे सगळ्यांचं आहे. धन्यवाद तुमच्या